हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची बुलडोझर कारवाई, गोमांस विक्रीचे शेड उद्ध्वस्त। कोपरगाव शहरातील संजय नगर आयशा कॉलनी परिसरामध्ये गोवंश कत्तल होत असल्याचे आरोपानंतर मागील काही दिवसांपूर्वी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने त्या भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आणि ज्या ज्या ठिकाणी पोलिसांची कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आली होती। परंतु ज्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत होती ते मात्र तसेच होते। त्यानंतर कोपरगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। त्यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देत सदर शेड तात्काळ हटवण्याची मागणी केली। कारवाई न झाल्यास 6 जून रोजी कोपरगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती। मात्र पोलीस बंदोबस्त अभावी 5 जून रोजी कारवाई करता आली नसल्याचे प्रशासनाने सांगितल्यानंतर 6 जून रोजी कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेला बंद स्थगित केला होता। यावेळी अतिक्रमण धारकांनी रात्रीपासून आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात। उरलेली अतिक्रमणे नगर परिषदेच्या बुलडोझरने जमीनदोस्त केली आहे। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।